हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. कसे आहेस? मी मस्त आहे. आज मी केले आहे बटाटा आणि साबुदाण्याचे सांडगे म्हणजे वडे. बघा, छोटे छोटे तोडले होते पण बघा फुगून किती मोठे आले. एकदम कुरकुरीत खुसखुशीत, करायला सोपे, खायला मजेदार. सांडगे करण्यासाठी साबुदाणा भिजून ठेवला होता रात्रीचे 1 किलो आणि आता 1.5 किलो बटाटे घेतले. बटाटे असे स्वच्छ धुवून काढले. स्वच्छ धुवून काढायचे कारण बटाट्याला माती असती, म्हणून मी आधीच पाणीच भिजवले. आता ते धुवून काढले आणि बटाट्याचे ना छोटे छोटे तुकडे करायचे, मग ते पटकन शिजून निघते. तेच जर आपण साबंद टाकले तर एवढे लवकर काय शिजत नाही. ते तुकडे केले का लगेच शिजून जाते. मी कायमच तुकडे करूनच बटाटा शिजवत असते. बघा आता. आणि मग 4 बटाटे घेतले आणि 4 बटाट्यांना चांगले स्वच्छ धुवून सोलून घ्यायचे, सालटे काढून टाकायचे. बटाटे सोलणं झालं का पाण्यात टाकत जायचे, म्हणजे ते काळे नाही पडायचे. नाही तर बटाटा कधी कधी काळा पडतो, नाही तर लाल तरी होतो. आणि आता बटाटे काढून किसणीने किसून द्यायचे. किसणी अशी पाहिजे का मोठं किस व्हायला पाहिजे, जाड जाड. चांगलं किस झालं का हे बघा असं. चला आता बघू. बटाटे उकडलेले काढून घेतले का थोडे थंड होतील, मग त्यांची साल काढायला. बटाटा एकदम छान शिजला आहे. साल काढून घेऊ. बटाटा फार थंड झाला तरी पण साल नीट निघत नाही, म्हणून थोडंसं गरमच आहे बटाटा, मग असं पटापटा निघते. आता एका भांड्यात गरम पाणी ठेवायचे. पाणी असं उकळीला आलं का त्याच्यात किसलेला बटाटा टाकायचे आणि एकदम थोडा उकळायचे, म्हणजे ते फक्त थोडा दाबला जाईल एवढा. म्हणजे फारच नाही शिजवायचे. फार शिजवलं मग ते चिकद होईल. आणि असं अर्धवट शिजवलं का मग ते असं वडे तोडताना पारी असं दिसायला छान वाटतं आणि कुरकुरीत होते वडे. आता उकडलेला बटाटा किसणीने बारीक करून घ्यायचे. किसणीने किसून घेतला का एकदम बारीक होईल. ते ज्या हाताने मॅश केलं का गाठी राहू शकतात. ते जर किसणीने केला का एक सारखा होईल आणि मिक्स करायला पण सोपं जाईल. आता बटाटा सगळं किसून घेतला, बारीक केला. आता जे किस आपण केलेलं होतं, ज्याला आपण गरम पाणी उकळायला टाकलं होतं, अर्धवट उकळायचं होतं आपल्याला,
ते आता पाणीतून काढून घेऊ, पाणी वेगळं करू आणि किस वेगळं करून घेऊ. किस अजून खूप गरम आहे, त्याला गार होऊ द्यावं लागेल, नाहीतर हाताला चटके बसतील मिक्स करताना. ही बघा रात्री भिजवलेलं साबुदाणा 1 किलो. हिरवं तिखट टाकायचं त्याच्यात. मी थोडा कमीच तिखट टाकला आहे कारण पोरं पण खातात ना, आणि मीठ पण टाकून असं मिक्स करून घ्यायचं. जास्ती तिखट टाकलं का मग पोरं खात नाही. कुहूला तर कमी तिखट आवडतं. असं छान मिक्स करून घ्यायचे. चला आता टेरेसवर जाऊ वाळी टाकायला. ही बघा असे छोटे छोटे सांडगे करायचे. सुकल्यानंतर ते अजून छोटे होतात आणि मग तळायची वेळेस फुगतात. बघा असे झाले सगळे. बघा झाले आता सगळे. हे बघा एवढे वडे झाले. दिवसभरून सुकू दिले आणि संध्याकाळी आणले. छान कुरकुरीत झाले बघा. असं नक्की ट्राय करा. छान कुरकुरीत झाले असं. मी जरा तळायची घाई केली, मला कंट्रोलच झालं नाही. अजून 1 दिवस उन्हात ठेवायची, मग अजून कुरकुरीत होते. वाव, किती कुरकुरीत झाले. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.